विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. काँग्रेस मुख्यालयामध्ये पूर्ण वंदे मातरम गायलं गेलं, त्यामुळे सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा. सोनिया गांधींनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याचा आरोप. सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा पूर्ण आदर राखला, काँग्रेसचं स्पष्टीकरण. वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्या, हा दिमागी नक्षलवाद नाही का? काँग्रेसच्या व्हायरल व्हिडिओवरून आता मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी वंदे मातरमवरती शहाणपणा शिकवण्याची आवश्यकता नाही, सपकाळांची टीका. वंदे मातरम ज्यावेळेस लोक म्हणत होते तेव्हाच हे लोक इंग्रजांचे हस्तक होते. 35,000 उद्योग बाहेर पडतायत, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलावं, सपकाळांचे हे प्रत्युत्तर. सोनिया गांधींना भारताच्या परंपरेची, संविधानाची जाळ, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर वंदे मातरमच्या तिसऱ्या कडव्याला मान्यताच नाही, सोनिया गांधींनी जे केलं ते योग्य, जितेंद्र आव्हाड यांचं हे वक्तव्य. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींना वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाची नोटीस. पेपरफुटी विधेयकावरती चर्चा करताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवरती तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. जेनझीच्या आंदोलनानं मोदींच्या स्क्रिप्ट रायटरला सुट्टी देऊन टाकली. देशात युवक नावाचा घटकही अस्तित्वात आहे, हे लाल किल्ल्याला कळलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरती अंबादास दानवेंचा हा निशाणा. मनोहर भिडेंची स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा. स्वातंत्र्यदिनी संभाजी भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो, भिडेवरती गुन्हा दाखल करणार का? सचिन सावंत यांचा सवाल. धनंजय मुंडे यांच्यासोबतचा संघर्ष मिटला, बहीण भावातला, कुटुंबातला आणि 2 पक्षातलाही वाद मिटला. बीडच्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य. धनंजय मुंडेंकडून टाळ्या वाजवत दाद. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट. मी मुख्यमंत्री असताना मुंडे अहमद पटेलांच्या बैठका झाल्या, मंत्रिपद द्या, नागपूरचे दोघे निवडून देणार नाही, मुंडे बोलले होते. पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडे कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, पंकजा मुंडे यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरती ही प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाण काहीच चुकीचं बोललेले नाही, आम्ही देखील तेच बोलतो. माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेसोबत लायकी सुद्धा असायला हवी. राऊतांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा देत अमित शहा यांच्यावरती टीका केली. धाराशिवच्या राजकारणामध्ये पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. ऑपरेशन टायगर काय आहे हे मलाच कळत नाही, एक टायगर माझ्यासोबतच आहे, हाच आता ऑपरेशन टायगरची जबाबदारी घेईन. प्रताप सरनाईक यांचं ओमराजे निंबाळकरांना उद्देशून वक्तव्य. पैसे देऊन पक्ष फोडले जातात, अशा विकृत राजकारणाला थांबायला हवं. सरनाईकांच्या ऑपरेशन टायगरवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. पक्ष आणि चिन्ह सुनावणीचा निकाल आमच्याच बाजूने लागणार. शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंकडून विश्वास, तर आमचे वकील असलेले युक्तिवाद करतील तेव्हा सगळ्यांचे दात घशात घातले जातील, ज्योती वाघमारे यांचा हा दावा. रवींद्र चव्हाण यांच्याकडून मनसेचे राजू पाटील आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेच्या मैत्रीच्या शैलीतील जयवीरूची उपमा. जयवीरूमध्ये मैत्री असली तरी शोले सिनेमाच्या शेवटी काय होतं हे सर्वांना ठाऊक, रवींद्र चव्हाण यांची फटकेबाजी. नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपींना अटक केल्याची गिरीश महाजन यांची ही माहिती. आरोपींचा माझ्यासोबत फोटो असला म्हणजे मी गुन्हेगार होत नाही, महाजनांकडून हे स्पष्ट. कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणामध्ये फडणवीसांनी गिरीश महाजनांचा राजीनामा घ्यावा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. नातेवाईक कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारात अडकल्यानं महाजनांचं मानसिक संतुलन बिघडलं, सपकाळांचा हल्लाबोल. नाशिकमध्ये राहुल गांधी यांचं स्वागत, मात्र त्यांनी नकला करणं बंद करावं. गिरीश महाजनांचा राहुल गांधींना टोला. राहुल गांधींनी पक्ष संघटनेवर लक्ष द्यावं. राज्यातील काँग्रेस नेत्यांची 4 बाजूला 4 तोंड, महाजनांचा काँग्रेसवरती हल्लाबोल. मी आधीच व्यवसायात होतो, मग राजकारणामध्ये आलो, इतरांप्रमाणे राजकारणाचाही व्यवसाय केला नाही. विखे पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर. रोहित पवारांना दुसरा उद्योग उरलेला नसून त्यांनी सध्याचे उद्योग थांबवले तरी खूप झालं, अशी टीका विखेंनी केलेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सारखा वेडा माणूस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे नगर मनमाड महामार्गाचं काम रखडलं. राहुरीमधील तिरंगा रॅली दरम्यान सुजय विखे पाटलांचं हे मिश्किल वक्तव्य. आरक्षण अभ्यासकांची बैठक बोलावली. जरांगेंकडून आरक्षण अभ्यासकांना आज अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व. 1 सप्टेंबरपासून लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव मुंबईमध्ये जमणार, तर लक्ष्मण हाके यांची ही माहिती. ओबीसी म्हणजे काय हे आम्ही देखील 1 सप्टेंबरला सरकारला दाखवू, हाकेंचा हा इशारा.
टेंभूरच्या वाशीनाका परिसरामध्ये पार्लेच्या गोदामावरती एफडीएची मोठी कारवाई. एफडीएच्या कारवाईनंतर गोदामाचा परवाना पुढील आदेशापर्यंत रद्द. कारवाईमध्ये 99,970 रुपयांचा मुदतबाह्य साठा देखील जप्त. कारवाईनंतर गोदाम सील करण्यात आले. ब्लिंकेटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर. कल्याणमधील गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडिओ देखील व्हायरल. ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षिततेवर प्रश्न. एफडीएच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या. आदित्य ठाकरे यांची मागणी. रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरे यांचा चाकणमधील उद्योजकांसोबत संवाद. रायगडमधले खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक वापरण्यावरून आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमनेसामने. अवजड वाहतुकीमुळे पेवर ब्लॉक टिकत नाही. नवीन तंत्रज्ञान वापरावं. आदिती तटकरे यांची भूमिका. मात्र पावसाळ्यामध्ये डांबरापेक्षा पेवर ब्लॉकचा तात्पुरता पर्याय बरा. गोगावलेंचं हे भाष्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग समन्वयक बिपिन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न. माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांची शेकडो कार्यकर्त्यांसोबत यांचा भाजपमध्ये प्रवेश. तर वैती यांनी मागे झालेल्या शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. याशिवाय शिवसेना शहर संघटक प्रसाद सुर्वे यांचा देखील पक्षप्रवेश. आजकाल जेनझीचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असतात. योगगुरू बाबा रामदेव यांचं आजच्या युवा पिढीबाबत बोलताना हे वक्तव्य. सर्वच तरुण चुकीच्या मार्गावर नसून जनरेशन झेड मधील अनेक मुलं अत्यंत उत्तम कामगिरी देखील करतायत. रामदेव बाबांची ही प्रतिक्रिया. अभिजित तिपके यांच्या स्कूल ठीक करूया अभियानाचं स्वागत. सरकारच्या कोणत्या कामामध्ये सुधारणा पाहिजे हे समोर आलं पाहिजे. अभियानाचा उद्देश टीका करणं एवढाच नसावा. अभियानावरती पंकज भोयर यांची ही प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी काँग्रेसच्या अभय पाटलांची घेतली भेट. तर अभय पाटलांच्या निवासस्थानी 2 तास बंद दाराआड चर्चा देखील झाली. अभय पाटलांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाच्या चर्चेनंतर या भेटीला महत्त्व. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट. कट्टर राजकीय विरोधक आज भेटले, त्यामुळे राजकारणामध्ये खळबळ. काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख यांची भेट घेतलेली. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आता कुठलीही मुदतवाढ नाही. 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा इशारा. तर कल्याण डोंबिवली नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकांकडून मुदतवाढीची मागणी. कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या रिक्षा चालकांची मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी. रिक्षा चालकांसाठी 23 तारखेपासून मराठी प्रशिक्षण सुरू केल्याची प्रतिक्रिया. 18 तारखेपासून राज्यामध्ये रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीची. आदित्य ठाकरे यांच्याकडून चाकण एमआयडीसीमधील खड्ड्यांची करण्यात आली पाहणी. पाहणीवेळी आदित्य ठाकरेंनी बस चालक आणि प्रवाशांसोबत संवादही साधला. भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटलांची घेतली भेट. दुर्घटना सांगत असताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर. आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करणार. गुलाबराव पाटलांचं तरुणाच्या आईला हे आश्वासन. परभणीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांना विद्यार्थ्यांचा घेराव. तर कृषी विद्यापीठामध्ये भरती प्रक्रिया राबवून शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी. कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे. सरनाईक यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये सडको बस स्थानकाची पाहणी. बस स्थानकामध्ये अस्वच्छता आढळून आली, त्यामुळे सरनाईकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर शिंदेच्या शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. निंबाळकरांसोबतच्या बैठकीनंतर हाणामारी. ओमराजेंचे बंधू जयराजे यांच्या मध्यस्थीने वाद मिटला. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. आमदार प्रशांत बंब यांनी परिस्थितीची पाहणी करत थेट रस्त्यावरती उतरून वाहतूक सुरळीत केली. नंदुरबारमधल्या रस्त्यांवरून पालकमंत्री मुश्रीफांकडून खंत व्यक्त. कोल्हापूरमध्ये असे रस्ते असते तर ठेकेदारांना सोडलं नसतं. नवापूर तालुक्यातील कार्यक्रमामध्ये हसन मुश्रीफ यांचे हे विधान. मुंबईमधील 68 किलोमीटर फुटपाथ हा फेरीवाला मुक्त. बीएमसीकडून मुंबईकरांच्या सोयीसाठी पादचारी प्रथम. ही मोहीम देखील सुरू. 77 अनधिकृत बांधकामांवर देखील महापालिकेचा हातोडा. गणेशोत्सवासाठी रस्त्यावरती खड्डा केल्यास प्रति खड्डा 2000चा दंड वसूल केला जाईल. गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्यासाठी बीएमसीकडून नियमावली जाहीर. मुंबईमधील मोठ्या भूखंडावरती समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना राबवण्याचा निर्णय. पहिल्या टप्प्यामध्ये वांद्रे पूर्वमधील बेहरमपाडा, अंधेरीमधील मजासवाडी आणि ओशिवरा या ठिकाणच्या बेहरामबाग या ठिकाणांची निवड. पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या प्रवाशांना सुरक्षित बसथांबे मिळणार. एकूण 685 ठिकाणी बसथांबे अत्याधुनिक करण्याचा पीएमपीएमएलचा निर्णय. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब लिलावाला सुरुवात. 2200 रुपयांपर्यंत डाळिंबाला दर. नाशिकसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमधून डाळिंबाची आवक. योग्य प्रतवारी केल्यास चांगला दर मिळणार. व्यापाऱ्यांचं आवाहन.
औसा तालुक्यातील शेतकरी समाधान काकडे यांनी 40 दिवसांमध्ये 2 एकर कोथिंबिरीतून 7 लाखांचा नफा मिळवला. कोथिंबीरला चांगला भाव मिळाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन 13 विद्यालयं सुरू होणार. अधिसभेकडून प्रस्तावाला सशर्त मान्यता. आदित्य ठाकरे यांच्याकडून चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची करण्यात आली पाहणी. चाकण एमआयडीसी मधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा यांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा. जुन्नर तालुक्यातील अदानीच्या माळशेज घाट भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात आदिवासी बांधव आक्रमक. मड पारगाव या फाट्यावरती रास्ता रोको. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनामध्ये गाढवांचा मोर्चा देखील सहभागी. जळगावच्या कुसुंबा या गावामध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक. 15 ते 20 दिवसांपासून पाणी नाही, त्यामुळे महिला आक्रमक. पाणी टंचाई विरोधात महिलांनी थेट जळगाव संभाजीनगर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन देखील केलं. सोलापूरमधील माळ्याच्या उपळाई बुद्रुकमध्ये पाणी टंचाई विरोधात महिलांचा घागर मोर्चा. रिकाम्या घागरी घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवरती धडक. प्रशासनाविरोधात आता महिलांचा तीव्र संताप. पुरंदरच्या केतकावळे या ग्रामपंचायतीवरती भ्रष्टाचाराचा आरोप, तर नगरपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचं हलगीच्या तालावर आंदोलन. सॅनिटरी पॅड खरेदी आणि वाटपामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सोलापूरच्या महापालिकेसमोर नागरिकांचं आंदोलन, तर एका प्लॉट धारकाने आता जुने सोलापूरमधील रस्ते ड्रेनेज खोदल्याचा आरोप. पालिकेसमोर नागरिकांची जोरदार घोषणाबाजी. प्लॅन धारकाविरोधात कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक. बारामती या ठिकाणच्या नगरपालिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास विलंब. विरोधकांकडून बारामती नगर परिषदेबाहेर आंदोलन. आंदोलकांकडून कंत्राटदारावर कारवाई करण्याची देखील मागणी. करमाळा वांगीतील अवधूत विद्यालय बोगस शिपाई भरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं उपोषण, तर शासनाची फसवणूक करून बोगस शिपाई भरती केल्याचा देखील मुख्याध्यापकांचा व्हिडिओ व्हायरल. तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थ मात्र आक्रमक. कालापूर या ठिकाणच्या ढेकू ठाणे न्हावे राज्य मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांची चाळण झाली, त्यामुळे नागरिकांकडून संताप. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली आता थातूर काम केलं असा नागरिकांचा आरोप. पुणे सातारा रस्त्यावरती मेट्रोच्या खोदकामामुळे पुन्हा वाहतूक कोंडी वाढली, तर डीमार्ट, पद्मावती, उत्सव चौक आणि स्वारगेट परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा. अवघ्या 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका. बोरिवलीच्या गोराई जेट्टी या मार्गावरील पददिवे बंद असल्यानं संपूर्ण परिसर अंधारात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यात पाय घसरून नागरिक पडण्याची दाट शक्यता. प्रशासनानं तात्काळ लक्ष द्यावं, पथदिवे सुरू करावे अशी नागरिकांची मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.